नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VHG म्हणजे विश्वजित सर गुरुकुलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक भन्नाट विषय घेऊन आलो आहे. जो विषय तुम्हाला येणाऱ्या MPSC गट क प्रिलियम एक्झाम साठी खूप उपयोगी आहे. त्यामध्ये असणाऱ्या सर्व पोस्ट साठी उपयुक्त आहे. मला माहिती आहे तुम्ही सध्या ग्राम महसूल अधिकारी या पोस्ट साठी काय करतात, अभ्यास करत आहात. चला मित्रांनो, सुरुवात करूया. भारतीय अर्थव्यवस्था काय आहे? ही भारतीय अर्थव्यवस्था प्रश्न अशाच पद्धतीत विचारतात जे आता मी घेणार आहे. मागील 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेंचे मधील हे 10 प्रश्न मित्रांनो मी घेऊन आलोय की ते खूपच महत्वाचे आहेत. इतर सर्व एक्झाम साठी या भारतीय अर्थव्यवस्था या आपल्या व्हिडिओचा खूप उपयोग होणार आहे मित्रांनो. तर चला फुल अनालिसिस करणार आहोत आज आपण. व्हिडिओ कुठल्याही पद्धतीने स्किप न करता शेवटपर्यंत बघायचंय. चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. शेअर करा, लाईक करा. मित्रांनो, फर्स्ट क्वेश्चन तुमच्या डेस्कवर आहे. प्रश्न पहिला जो तुम्हाला MPSC ग्रुप C कंबाईन प्रिलियम साठी 3 एप्रिल 2022 मध्ये विचारलेला होता. काय प्रश्न आहे बघा. राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी खालीलपैकी कोणती संकल्पना संबंधित आहे? राष्ट्रीय उत्पन्न. तर या संकल्पनेशी मित्रांनो प्रवाही म्हणजे फ्लो ज्याला आपण म्हणतो, ही संकल्पना संबंधित आहे. याच्या सगळ्या व्याख्या तुम्हाला मी सांगणार आहे. कुठली संकल्पना कशाशी संबंधित आहे हे पण तुम्हाला मी आत्ताच सांगणार आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो, प्रवाही ही संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी संबंधित आहे. नाही, कारण राष्ट्रीय उत्पन्न हे ठराविक कालावधीमध्ये मोजलं जातं. त्यामुळे प्रवाही म्हणजे फ्लो चल आहे की नाही. आणि स्टॉक जे असतं मित्रांनो, स्टॉक हे विशिष्ट वेळेच्या बिंदूत मोजलं जातं. स्टॉक म्हणजे काय? साठा. चला बघूया याचं विश्लेषण आपण. तर बघा इथं मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी काय संबंध असतो? साठा, ज्याला स्टॉक म्हणतो. स्टॉक म्हणजे काय? एका विशिष्ट वेळेच्या बिंदूवर मोजले जाते. उदाहरणार्थ 31 मार्च रोजी बँकेतील ठेवी. तो कुठला संबंध आला? साठा. पुढे सूक्ष्म, मायक्रो, यामध्ये व्यक्ती, कुटुंब, फर्म, विशिष्ट बाजार यांचा अभ्यास केला जातो. नाही, राष्ट्रीय उत्पन्न हा समिष्ट अर्थशास्त्राचा विषय आहे. आणि तिसरा जो आहे मित्रांनो फ्लो, जे उत्तर बरोबर आहे ते का बरोबर आहे? तर बघा, राष्ट्रीय उत्पन्न एका विशिष्ट कालावधीसाठी साधारणतः 1 वर्षात निर्माण झालेले उत्पन्न मोजते. म्हणून ते फ्लो जे आहे ते फ्लो काय आहे? त्याच्याशी संबंधित आहे. लक्षात आलं मित्रांनो? बघा याच्यामध्ये महत्वाचं काय एक्झाम साठी? राष्ट्रीय उत्पन्न, मायक्रो इकॉनॉमिक्स आहे का नाही, फ्लो व्हरायबल, जे कालावधीशी संबंधित असतो. लक्षात ठेवण्याची ट्रिक. स्टॉक साठा ज्याला म्हणतो आपण, एका क्षणी. फ्लो एका कालावधीत. MPSC मध्ये पुढे असे प्रश्न येऊ शकतात. कालावधीसाठी मित्रांनो फ्लो वापरायचा आहे आपल्याला. GDP हे स्टॉक की फ्लो? तर काय आहे? GDP फ्लो आहे. संपत्ती हे स्टॉक की फ्लो? संपत्ती काय? स्टॉक आहे मित्रांनो, साठा आहे. राष्ट्रीय उत्पन्न कोणत्या शाखेशी संबंधित आहे? राष्ट्रीय उत्पन्न हे मायक्रो इकॉनॉमिक्स साठी संबंधित आहे. राष्ट्रीय उत्पन्न साधारण कोणत्या कालावधीसाठी मोजले जाते? तर तो आहे 1 वर्षाचा. लक्षात आलं मित्रांनो? हे खूप महत्वाचं आहे. याच्या पुढे येणाऱ्या एक्झाम साठी हे जे टॉपिक आहेत ते तुम्ही काय करा, वाचून ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूया. मित्रांनो प्रश्न क्रमांक 2 हा सुद्धा तुम्हाला MPSC ग्रुप C मध्ये 2018 मध्ये विचारलेला होता. फिस्कल पॉलिसी. फिस्कल पॉलिसी म्हणजे काय मित्रांनो? वित्तीय धोरण. काय म्हणतात? वित्तीय धोरण, फिस्कल पॉलिसी. फिस्कल पॉलिसीची साधने कोणती आहेत? मित्रांनो फिस्कल पॉलिसी म्हणजे वित्तीय धोरणाची साधने कोणती आहेत? तर याच्यामध्ये महत्वाचं साधन आहे मित्रांनो ते म्हणजे कर. आणि
दुसरं एक महत्वाचं साधन त्याला म्हणतात सार्वजनिक खर्च. कर आणि सार्वजनिक खर्च हे काय आहेत, तर तुम्हाला वित्तीय धोरणाची मुख्य साधनं आहेत. लक्षात ठेवायचं, राजकोषीय धोरणात सरकारच्या कर आकारणी आणि सार्वजनिक खर्चाचा वापर केला जातो. बँक दर हा मौद्रिक धोरणाचा भाग आहे. चला याचं स्पष्टीकरण बघूया आपण काय आहे प्रत्येक भागाचं. बघा, फिस्कल पॉलिसी परकीय गुंतवणूक नाही, कारण परकीय गुंतवणूक ही फिस्कल पॉलिसीचे थेट साधन नाही, ती भांडवलाशी आणि आवक गुंतवणुकीशी संबंधित आहे. कुठली? परकीय गुंतवणूक. त्याच्यानंतर टॅक्स म्हणजे कर. सरकार जे आहे ते टॅक्स जे आहे त्या टॅक्सचे दर वाढवून किंवा कमी करून अर्थव्यवस्थेतील मागणी, उत्पन्न आणि आर्थिक व्यवहारावर काय करतं? परिणाम घडवतं. म्हणून कर महत्वाचा आहे फिस्कल पॉलिसीसाठी. सार्वजनिक खर्च. सार्वजनिक खर्च म्हणजे कुठला? सरकारचा सार्वजनिक खर्च वाढवणे किंवा कमी करणे हे फिस्कल पॉलिसीचे प्रमुख साधन आहे मित्रांनो. आणि बँक दर धोरण आहे का नाही, बँक रेट हे आरबीआयच्या मौद्रिक धोरणांचं साधन आहे, फिस्कल पॉलिसीचं नाही. लक्षात राहील मित्रांनो. बघा, स्क्रीनशॉट काढा, ह्या उपयुक्त आहे. चला पुढचा प्रश्न बघा काय आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे, प्रश्न क्रमांक 3. डेफिसिट फायनान्स मुळे अर्थव्यवस्थेत कोणती समस्या निर्माण होऊ शकते? डेफिसिट फायनान्स म्हणजे मित्रांनो सांगायचं झालं तर तुटीचा वित्त पुरवठा. तुटीचा वित्त पुरवठ्यामुळे अर्थव्यवस्थेत कोणती समस्या निर्माण होऊ शकते? तर महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो किंमत पातळीत वाढ आहे का नाही. तूट वित्त पुरवठ्यामुळे अर्थव्यवस्थेतील चलन किंवा एकूण मागणी वाढू शकते. उत्पादनाच्या तुलनेत मागणी जास्त वाढल्यास महागाईचा दबाव निर्माण होतो. चला याचं स्पष्टीकरण बघूया. काय काय आहे डेफिसिट फायनान्स? बघा, डेफिसिट फायनान्स मुळे अर्थव्यवस्थेत कोणती समस्या निर्माण होऊ शकते? उत्पादनात घट नाही, हे उत्तर चुकीचं आहे. म्हणजे काय उत्पादनात घट? म्हणून तूट वित्त पुरवठ्यामुळे सरकारचा खर्च व अर्थव्यवस्थेतील मागणी वाढू शकते, त्यामुळे थेट उत्पादनात घट होणे हा त्याचा प्रमुख परिणाम नाही. दुसरा आहे बँकेचं नुकसान. डेफिसिट फायनान्स म्हणजे तूट वित्त पुरवठा जो आहे त्याचा थेट परिणाम हा बँकाचं नुकसान होणे असा नाही, त्याचा प्रमुख परिणाम चलन पुरवठा, मागणी किंवा किमतीवर होत असतो. तिसरा मात्र जो आहे मित्रांनो तो महत्वाचा मुद्दा आहे, तो कुठला? किंमत पातळीत वाढ. सरकारचे तूट भरून काढण्यासाठी अतिरिक्त पैसा निर्माण करणं, उभारणं, चलन पुरवठा व मागणी वाढणं. उत्पादनाच्या तुलनेत मागणी जास्त वाढल्यास किंमत वाढतात आणि महागाई निर्माण होते. म्हणून किंमत पातळीत वाढ हे मुख्य आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा, प्रश्न क्रमांक 4 आपण तुम्हाला 2019 मध्ये विचारला होता. भारतीय अर्थव्यवस्थेतील फिस्कल पॉलिसीची संबंधित बाब कोणती? नाही, फिस्कल पॉलिसीची संबंधित बाब कोणती आहे? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट टॅक्स आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू. टॅक्स आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू हे महत्वाची गोष्ट फिस्कल पॉलिसीशी संबंधित आहे. बघा, स्पष्टीकरण काय याचं? फिस्कल पॉलिसी सरकारच्या महसूल व खर्चाशी संबंधित असते. करेतर म्हणजे नॉन टॅक्सुअल आहे का नाही, नॉन टॅक्स ज्याला म्हणतो आपण, नॉन टॅक्स रिन्युअल. कर व करेतर महसूल हे त्याचे महत्वाचे काय आहेत? घटक आहेत. मित्रांनो लक्षात येईल तुमच्या, टॅक्स आणि नॉन टॅक्स आहे का नाही रेव्हेन्यू जे आहे हे महसूल व त्याचे महत्वाचे घटक आहे. बघा, भारतीय अर्थव्यवस्थेतील फिस्कल पॉलिसीची संबंधित बाब कोणती असा प्रश्न होता मागाशी, नाही? मग काय? बँक रेट नाही, कारण बँक रेट हे आरबीआयच्या मौद्रिक धोरणांचं साधन आहे. त्याचा पुरवठा
जो आहे तो कशासाठी केला जातो तर पतपुरवठा, त्याचा वापर पतपुरवठा आणि चलनविषयक परिस्थितीवर परिणाम करण्यासाठी केला जातो. टॅक्स आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू हे बरोबर का आहे? टॅक्स रेव्हेन्यू म्हणजे कर महसूल आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू म्हणजे करमुक्त महसूल हे सरकारच्या महसुलाचे स्रोत असल्यामुळे फिस्कल पॉलिसीशी थेट संबंधित आहेत. डायरेक्ट ऍक्शन हे फिस्कल पॉलिसीचे मान्यता प्राप्त साधन नाही, कारण फिस्कल पॉलिसी ही जी आहे मुख्यतः सरकारच्या कर आकारणी, सरकारी खर्च व कर्ज व्यवस्थापनाशी संबंधित असते. कॅश रिझर्व्ह रेशिओ CRR कॅश रिझर्व्ह रेशिओ हे RBIच्या मॉनिटरी पॉलिसीचे साधन आहे. व्यापारी बँकांना त्याच्या ठेवींचा काही भाग RBI कडे रोख राखीव म्हणून ठेवावा लागतो. लक्षात आलं मित्रांनो? महत्वाचं कुठलं आहे? टॅक्स हे कर महसूल आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू म्हणजे करमुक्त महसूल हे सरकारच्या महसुलाचे स्रोत असल्यामुळे फिस्कल पॉलिसीची थेट संबंधित आहेत. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 MPSC ग्रुप सी साठी 2019 ला विचारलेला प्रश्न खूप महत्वाचा प्रश्न होता. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पनेत साधारणपणे कोणत्या प्रकारच्या अर्थसंकल्पात प्राप्तीपेक्षा खर्च अधिक असतो? काय? केंद्र सरकारच्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात साधारणपणे कोणत्या प्रकारच्या अर्थसंकल्पात प्राप्तीपेक्षा खर्च अधिक असतो? मित्रांनो, याचं उत्तर आहे तुटीचा अर्थसंकल्प. मागाशी सांगितलं तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय? डेफिसिट बजेट. तुटीचा जेव्हा सरकारचा अपेक्षित खर्च हा अपेक्षित प्राप्तीपेक्षा जास्त असतो तेव्हा तुटीचा अर्थसंकल्प असतो. लक्षात राहील? चला याचं स्पष्टीकरण बघूया. बाकीचं काय महसूल अर्थसंकल्प म्हणजे काय, भांडवली अर्थसंकल्प म्हणजे काय, या पण बाबी आपण समजून घेऊया. चला बघा इकडे लक्ष द्या. इकडं केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात साधारणपणे कोणत्या प्रकारच्या अर्थसंकल्पात प्राप्तीपेक्षा खर्च अधिक असतो? महसुली अर्थसंकल्प म्हणजे काय? महसुली अर्थसंकल्प म्हणजे सरकारच्या महसूल प्राप्ती आणि महसूल खर्चाचा तपशील खर्च प्राप्तीपेक्षा जास्त असणे ही त्याची व्याख्या नाही. लक्षात घ्या. कारण ती महसूल प्राप्ती आणि महसूल खर्च यांचा तपशील ठेवतो. भांडवली अर्थसंकल्प म्हणजे काय? भांडवली अर्थसंकल्प हे सरकारच्या भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्चाशी संबंधित असतो. त्यामुळे तो तूट दर्शवणाऱ्या अर्थसंकल्पाचा प्रकार नाही. तिसरा मात्र जो आहे तुटीचा अर्थसंकल्प, जेव्हा सरकारचा एकूण खर्च हा एकूण प्राप्तीपेक्षा मोठा असतो, जास्त असतो, आहे की नाही, तेव्हा तुटीचा अर्थसंकल्प तयार होतो. आणि शिल्लकीचा अर्थसंकल्प म्हणजे काय? जेव्हा सरकारची प्राप्ती ही सरकारच्या खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा शिल्लकीचा अर्थसंकल्प असतो. लक्षात राहील? स्क्रीनशॉट काढून घ्या. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. काय आहे पुढचा प्रश्न? बघा पुढचा प्रश्न इथं काय दिलेला आहे तो पण तुम्हाला 2018 मध्ये विचारला होता. RBI संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. काय आहे RBI संकल्पना? काय संदर्भ आहे? RBI ही मौद्रिक धोरणांच्या अंमलबजावणीची प्रमुख संस्था आहे. बरोबर मित्रांनो. आर्थिक विकासाला चालना देणे हे मौद्रिक धोरणांचे उद्दिष्ट आहे. बरोबरच. बँक रेट हे मौद्रिक धोरणाचं साधन आहे. हे पण बरोबर. म्हणजे याचा अर्थ वरीलपैकी योग्य विधानं कुठली? तर वरीलपैकी योग्य विधानं सर्व. भारतातील मौद्रिक धोरणांच्या अंमलबजावणीत RBI महत्वाची भूमिका बजावते. बँक रेट हे मौद्रिक धोरणांचं साधन आहे. लक्षात राहील मित्रांनो? नसेल राहत तर स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा या संदर्भामध्ये काय काय दिलं जातं लक्षात घ्या. RBI ही मौद्रिक धोरणांच्या अंमलबजावणीची मुख्य संस्था आहे. कसं? हे विधान योग्य आहे. भारतातील मौद्रिक धोरणांची आखणी व अंमलबजावणी RBIच्या कार्यक्षेत्राशी संबंधित आहे. त्यामुळे
अर्थव्यवस्थेतील चलन पुरवठा, पतपुरवठा व व्याजदर नियंत्रण करण्यामध्ये आरबीआयची महत्वाची भूमिका आहे. लक्षात राहील. पुढे बघा, आर्थिक विकासाला चालना देणं हे मौद्रिक धोरणांचं उद्दिष्ट आहे. हे पण उदाहरण बरोबर आहे का? मौद्रिक धोरणांचं प्रमुख उद्दिष्ट किंमत स्थैर्य राखणे आणि आर्थिक विकासाला पूरक वातावरण निर्माण करणे हे आहे. आणि तिसरं आहे, बँक रेट हे मौद्रिक धोरणांचं साधन आहे. मित्रांनो, हे पण विधान योग्यच आहे, कारण बँक रेट हे आरबीआयच्या मौद्रिक धोरणातील एक साधन असून त्याद्वारे अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर प्रभाव टाकता येतो. लक्षात राहीलच पाहिजे. वाचा एकदा. चला पुढचा प्रश्न बघूया. आरबीआयच्या संदर्भातच मित्रांनो 2018 मध्ये प्रश्न विचारला. हे मी का प्रश्न घेऊन आलोय, कारण हे प्रश्न परत परत रिपीट होतात. बघा, आरबीआय संदर्भात खालीलपैकी चुकीचं विधान कोणतं? आरबीआयची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. बरोबर आहे का? हे बरोबर आहे. चुकीचं विधान विचारलंय. आरबीआय चे राष्ट्रीयकरण 1950 मध्ये झाले. मित्रांनो, हे चुकीचं आहे. रुपया 1 ची नोट व सर्व मूल्यांची नाणी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून जारी केली जातात. ए आणि सी हे बरोबर आहे. आरबीआय चे राष्ट्रीयकरण जे आहे ना मित्रांनो, ते कधी झाले माहितीये का? 1 जानेवारी 1949 रोजी झाले. 1950 मध्ये नाही. लक्षात राहिलच पाहिजे. बघा, आरबीआय ची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली, आहे का नाही? आरबीआय ची स्थापना जी आहे मित्रांनो ती 1 एप्रिल 1935 रोजी झाली. हे विधान बरोबर आहे, कारण आरबीआय ची स्थापना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1934 अंतर्गत झाली आणि 1 एप्रिल 1935 रोजी आरबीआयने काम सुरू केलं. हे चुकीचं उदाहरण 2 नंबरचं होतं. आरबीआयचे राष्ट्रीयकरण 1950 मध्ये झालं. तर ते तुम्हाला मी सांगितलं मगाशी 1 जानेवारी 1949 मध्ये आरबीआयचं राष्ट्रीयकरण झालं होतं. तिसरं विधान जे आहे मित्रांनो, रुपया 1 ची नोट व सर्व मूल्यांची नाणी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून जारी केली जातात. बरोबर आहे मित्रांनो, कारण 1 रुपयाची नोट ही भारत सरकार जारी करतं, तर भारतातील नाणी भारत सरकारच्या अधिकाराखाली जारी केली जातात. इतर चलनी नोटा आरबीआय जारी करते. लक्षात राहील. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा, हा पण महत्वाचा प्रश्न 2018 मध्ये येऊन गेलेला आहे मित्रांनो. रिपीट होणारे प्रश्न आहेत. रिपीट म्हणजे काय? त्याच्याशी संबंधित असणारे प्रश्न हाताळणे, म्हणून हे आपण विश्लेषण घेऊन आलेलो आहे, अनालिसिस घेऊन आलोय, कारण प्रत्येक मुद्दा तुम्हाला माहिती पाहिजे. केंद्र सरकारच्या महसूल प्राप्तीचे 2 प्रमुख स्रोत कोणते? कुठले उत्तर पाहिजे मित्रांनो? यासाठी उत्तर आहे तुमचं कर महसूल आणि दुसरा एक करेतर महसूल. टॅक्स आणि नॉन टॅक्स मागाशीच बघितलं आपण, आहे का नाही? केंद्र सरकारच्या महसूल प्राप्तीचे 2 प्रमुख स्रोत कोणते? कर महसूल आणि करेतर महसूल. बघा, कर महसूल आणि करेतर महसूल हे केंद्र सरकारच्या महसुली प्राप्तीचे प्रमुख स्रोत आहेत. बाह्य कर्ज हे भांडवली प्राप्तीत येतं. चला आता बघूया यांची संकल्पना काय काय आहेत त्या समजून घेऊया. बाह्य कर्ज, आहे का नाही? आता बाह्य कर्ज काय आहे भानगड? ते आपल्या उत्तराशी निगडीत नाही. केंद्र सरकारच्या महसूल प्राप्तीचे 2 प्रमुख स्रोत कोणते? कुठले? बघा, टॅक्स रिव्हेन्यू आपण बघितलं आणि नॉन टॅक्स रिव्हेन्यू म्हणजे कर महसूल आणि करेतर महसूल. याच्यावरती पुन्हा प्रश्न आलेला आहे मित्रांनो. बघा, बाह्य कर्ज म्हणजे काय? बाह्य कर्ज हे सरकारचे भांडवली प्राप्तीचे साधन आहे, त्यामुळे ते महसूल प्राप्तीत समाविष्ट होत नाही. कर महसूल सरकारला इन्कम टॅक्स, आहे का नाही, कॉर्पोरेशन टॅक्स, कस्टम ड्युटी इत्यादी टॅक्स मधून मिळणारे उत्पन्न हे कर महसूल म्हणून ओळखलं जातं. त्याचे जे काही कर आहे त्याच्यामधून मिळणारे ते उत्पन्न असतं. अल्पबचत योजनांमधून सरकारला निधी मिळतो, मात्र तो महसूल प्राप्ती नसून भांडवली प्राप्तीशी संबंधित मानला जातो.
करेतर महसूल, नॉन टॅक्स रिव्हेन्यू, सरकारला शुल्क, व्याज, लाभांश, नफा, दंड इत्यादी मधून मिळणारे उत्पन्न हे करेतर महसूल मधून ओळखलं जातं. म्हणून केंद्र सरकारच्या महसूल प्राप्तीचे दोन प्रमुख स्रोत जर विचारले मित्रांनो तर कर आणि करेतर महसूल. लक्षात राहील. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 9 तो 2022 मध्ये विचारला गेलेला आहे मित्रांनो. आतापर्यंत 2022च्या पुढचे सुद्धा याच्यावरच आधारित प्रश्न विचारले जातात. ते पण मी तुम्हाला सांगणारच आहे. ते पण मी तुम्हाला एक दिवस घेणारच आहे. बघूया पुढचा टॉपिक आपण काय करताना घेऊया. तर याच्यावरती जे काही प्रश्न आहेत ते आपण पुढचे घेणार आहोत. कंटिन्यू करू. बघा, खालीलपैकी संतुलित अर्थसंकल्प बॅलन्स बजेट ज्याला म्हणतो तो कोणता? बॅलन्स बजेट कुठला? तर सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक खर्च हा काय आहे? बॅलन्स बजेट संतुलित अर्थसंकल्प आहे. प्राप्ती आणि खर्च समान असतील तर तो संतुलित अर्थसंकल्प असतो. आपल्या ग्रामपंचायतीकडे लक्ष द्यायचं म्हणजे लक्षात लगेच येईल तुमच्या, है का नाही? प्राप्त खर्च आणि खर्च समान, है का नाही? प्राप्त आलेली रक्कम आणि खर्च गेलेली रक्कम ही जर समान असेल, सारखी असेल तर संतुलित अर्थसंकल्प तो असतो. चला विश्लेषण करूया. बघा मित्रांनो, सार्वजनिक खर्च याच्यापेक्षा सार्वजनिक महसूल याच्यापेक्षा सार्वजनिक खर्च जर मोठा जर असेल ना मित्रांनो तर तो संतुलित अर्थसंकल्प तो होत नाहीच, आहे की नाही? कारण सार्वजनिक खर्च हा तिथं जर जास्त असेल, आहे की नाही, आणि सार्वजनिक जो महसूल हा जर समजा काय असेल कमी असेल तर तिथं मात्र हे बजेट काय होतं? बिघडलं जातं. त्याच्यात सार्वजनिक महसूल हे जर सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त असेल तिथे सुद्धा आपलं बॅलन्स जो आहे तो बॅलन्स बिघडला जातो, आहे की नाही? त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे ना मित्रांनो ते काय? सार्वजनिक महसूल बरोबर सार्वजनिक खर्च हेच बरोबर आहे. चला आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. खूप महत्वाचा प्रश्न मित्रांनो 2018 मध्ये विचारलेला आहे. काय प्रश्न आहे बघा नीट व्यवस्थित. खालील विधाने विचारात घ्या. महागाईच्या काळात शिलकीचा अर्थसंकल्प उपयुक्त ठरू शकतो. शिलकीचा अर्थसंकल्प म्हणजे काय समजावणार आहे तुम्हाला मी. बेरोजगारी दूर करण्यासाठी तुटीचा अर्थसंकल्प उपयुक्त ठरतो. तुटीचा म्हणजे आपण ह्या मागच्या 2-3 प्रश्नांमध्ये बघितलेला आहे. भारतात केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्याची जबाबदारी कृषी मंत्रालयाची आहे. याच्यामध्ये सांगितलं मित्रांनो काय? चुकीचं विधान कोणतं? मित्रांनो हे जे सी नंबर दिसतं ना, भारतात केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्याची जबाबदारी ही कृषी मंत्रालयाची आहे, तर हे चुकीचं आहे. कारण केंद्रीय अर्थसंकल्प वित्त मंत्रालयाशी संबंधित आहे. हे कुठं? केंद्रीय अर्थसंकल्प हे कुठल्या मंत्रालयाशी संबंधित आहे? वित्त मंत्रालयाशी संबंधित. चला आपण डीप मध्ये थोडस बघूया. महागाईच्या काळात शिलकीचा अर्थसंकल्प उपयुक्त ठरू शकतो. हे विधान योग्य आहे कारण महागाईच्या काळात अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी कमी करण्यासाठी सरकार खर्च कमी करून महसूल वाढवून शिलकीचा अर्थसंकल्प वापरू शकते. बघा महागाई, आहे की नाही, मागणी कमी करणं आणि शिलकीचा अर्थसंकल्प एका ओळीत जर लक्षात ठेवायचं असेल तर काय? एकूण मागणी कमी करण्यासाठी, आहे की नाही, एकूण मागणी कमी करण्यासाठी सरकार खर्च कमी करून किंवा महसूल वाढवून शिलकीचा अर्थसंकल्प वापरू शकते. बेरोजगारी दूर करण्यासाठी तुटीचा अर्थसंकल्प उपयुक्त ठरतो. हो, ठरू शकतो. का? ठरतोच. बेरोजगारीच्या काळात सरकार सार्वजनिक खर्च वाढवून रोजगाराच्या संधी निर्माण करू शकते. त्यामुळे तुटीचा अर्थसंकल्प मागणी व रोजगार वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. काय? सार्वजनिक खर्च वाढवायचा आहे बेरोजगारीच्या काळात आणि रोजगारीच्या संधी निर्माण करू शकते. होतात का संधी निर्माण? त्यामुळे तुटीचा अर्थसंकल्प मागणी व रोजगार वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. बघा इथे शॉर्टकट दिले. बेरोजगारी, सरकारी खर्च वाढवणे,
रोजगारात वाढ करू शकतं आणि तुटीचा अर्थसंकल्प उपयुक्त येतो. भारतात केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्याची जबाबदारी ही कोणावर असते मित्रांनो? तर ही वित्त मंत्रालयाकडे असते, है की नाही? इथं ते चुकीचं उत्तर दिलं. काय दिलं इथं वाक्य? कृषी मंत्रालयाशी असतं. तर केंद्रीय अर्थसंकल्प हे वित्तीय मंत्रालयाशी ची जबाबदारी असते, की नाही? केंद्रीय अर्थसंकल्प जे आहे त्याची जबाबदारी ही वित्त मंत्रालयाकडे असते. चला, लक्षात राहील मित्रांनो. 10 प्रश्न पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या पूर्णपणे लक्षात राहील. तर धन्यवाद मित्रांनो. खूप दिवसानंतर विचार केला होता की भारतीय अर्थव्यवस्था विषय घेऊन यावा, परंतु खरोखर तो विषय अभ्यास जर केला तुम्ही तर खूप डीपली अभ्यास करावा लागतो. चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कशामध्ये करा, तर कमेंट मध्ये मला सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद मित्रांनो.